नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेक उमेदवारांनी अनुसूचित जातीचे खोटे दाखले काढून आरक्षणाचा फायदा घेतलाय। त्यांच्या विरोधात आणि खोटे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी या मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समितीच्या वतीनं 9 मार्च रोजी संघर्ष महामोर्चा काढण्यात येणार आहे। त्याबद्दलची माहिती माजी आमदार राजीव आवळे आणि RPI आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत गडिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ आणि इचलकरंजी महापालिकेच्या नगरसेविका अलका स्वामी तर पट्टण कोडोलीमधून महेश पाटील यांनी अनुसूचित जातीचे खोटे दाखले काढून निवडणुका लढवल्या। त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेऊनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज राजकीय दबावापोटी वैध ठरवले, असा दावा माजी आमदार राजीव आवळे आणि उत्तम कांबळे यांनी केलाय। जातीच्या खोट्या दाखल्यांमुळे आरक्षणाचं धोरणच बाजूला पडत आहे, त्यामुळे खोटे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी, तसंच अनुसूचित जाती प्रवर्गाचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी 9 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य संघर्ष महामोर्चा काढण्यात येईल असं सांगण्यात आलंय। या मोर्चाला राष्ट्रीय चर्मकार महासंघानं आणि अन्य विविध संघटनांनी पाठिंबा दिलाय, असं राजीव आवळे यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला माजी आमदार डॉ. सुजित मिंशेकर, नगरसेवक दुर्वास कदम, प्रमोद कदम, DG भास्कर, सुभाष देसाई, बाळासाहेब भोसले, शिवाजीराव कवाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।